लाडकी बहीण योजना आज आहे महिन्याचा अगदी शेवटचा दिवस, म्हणजे आज 30 एप्रिल ही तारीख आहे. 30 एप्रिल आणि 30 एप्रिल म्हणल्याच्या नंतर यानंतर आता हा महिना पूर्णपणे एप्रिलचा संपला. त्यामुळे मी म्हणतो आहे किमान आज तरी राज्य शासनाने या योजनेच्या वितरणाच्या संदर्भात हालचाली वाढवायला पाहिजे. बघा, किमान आज तरी या योजनेच्या वितरणाच्या संदर्भात किमान राज्य सरकारला जाग यायला पाहिजे आणि वितरण करायला पाहिजे. वितरण फार विलंब होत आहे, वितरण फार पुढे जात आहे, ही बाब त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. एवढ्या वेळेच्या नंतर वितरण देऊन त्याला काहीही अर्थ नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, बाकी योजनांचे वितरण होत आहे. म्हणजे आपण पाहिलं काल दिव्यांग लाभार्थ्यांचे वितरण झाले संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत, परंतु या योजनेच्या संदर्भात कधी वितरण होणार आहे या संदर्भात कोणत्याही प्रकारची अपडेट नाही. त्यामुळे आज सुट्टी नाही, काय नाही. त्यामुळे किमान आज तरी या योजनेचा GR काढायला पाहिजे आणि वितरणाच्या संदर्भात मार्ग मोकळा करायला पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, या वितरणाच्या मागे समजा काही लाभार्थ्यांना वाटेल की सर हे कारण आहे किंवा मला असं वाटतं हे कारण आहे, तर मागचे 2 हप्ते पण असेच झालेले आहेत. मागचे 2 हप्ते पण फार उशिरा मिळालेले आहेत. काही लाभार्थ्यांना असं पण वाटेल की बघा सर महिन्याच्या शेवटी वितरण होतं, महिन्याच्या शेवटी. तर त्या लाभार्थ्यांना मी सांगतो की यापूर्वी असं व्हायचं की आता ज्या लाभार्थ्यांना वाटतं बरं का, ज्या लाभार्थ्यांना असं वाटतं आहे की महिन्याच्या अगदी शेवटी वितरण होत आहे, म्हणजे समजा आपला महिना संपत आला, समजा आता 30 एप्रिल आहे आणि या 30 एप्रिलला जर समजा त्यांना वाटत असेल, काही लाभार्थ्यांना असं वाटतं म्हणून सांगतो आहे की महिन्याच्या शेवटी वितरण होतं. पण ह्याच लाभार्थ्यांना काही दिवसापूर्वी वाटायचं की वितरण जे आहे हे प्रत्येक महिन्याच्या 11 तारखेपर्यंत होत असतं. आता हे पण त्यांना वाटत होतं पूर्वी, पण 11 तारीख त्यांचा संभ्रम तुटला आणि आता त्यांना महिन्याच्या शेवटपर्यंत पण वितरण मिळत नाही, हे त्यांना आता यावर त्यांचा विश्वास बसू लागला आहे. आता ह्याच लाभार्थ्यांना पूर्वी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो या लाभार्थ्यांसाठीच, ज्यांना असं वाटतं त्यांना की पूर्वी काय व्हायचं की वितरण ज्या महिन्याचं त्या महिन्यामध्येच मिळायचं. म्हणजे समजा उदाहरणासाठी सांगतो आहे, मार्च महिना असेल तर मार्च महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत किंवा मार्च महिन्याच्या 18 तारखेला, मार्च महिन्याच्या 12 तारखेला, मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अशा प्रकारे वितरण व्हायचे पूर्वी. उदाहरणासाठी मी मार्च महिना घेतला आहे, म्हणजे याच महिन्यात वितरण व्हायचं, याच महिन्यात वितरण व्हायचं. आता इथे लक्षात घ्या, आता या लाभार्थ्यांना नंतर काय झालं की या महिन्यामध्ये वितरण बंद. आता काही लाभार्थ्यांना काय झालं की त्यांना वाटलं की नाही आता या महिन्यात जरी वितरण नसेल भेटेल तर पुढच्या महिन्याच्या 11 तारखेपर्यंत तर भेटतं. म्हणजे समजा उदाहरणासाठी एप्रिल महिना आपण गृहीत धरूया तिथे. तर आता काय व्हायलं की ही 11 तारीख तर कधीचा हा संभ्रम तो तुटला, आता महिन्याच्या शेवटला. आता हा महिन्याचा जो काही शेवट येतो आहे तर हाही एक दिवस तुटेल आणि इथे तुम्हाला 2-2, 3-3 महिन्याचा किंबहुना 4-4 महिन्याचा पण गॅप पडताना दिसेल. तर तसं नाही व्हायला पाहिजे. त्यामुळे सांगतोय एवढी लोकप्रिय योजना आणि तरी देखील या योजनेच्या वितरणाच्या संदर्भात एवढा हलगर्जीपणा अजिबात मनाला न पटणारी गोष्ट आहे. कशामुळे असं होत आहे हेच कळणं. आणि बऱ्याचशा लाडक्या बहिणींना राज्य शासनाला वाटतं की त्यांनी छोटे छोटे व्यवसाय बचत गटाच्या माध्यमातून चालू करावे. आता मला सांगा, जर अवेळ वितरण झालं तर कसं करणार त्या छोट्या मोठ्या जे बचत गटाच्याद्वारे व्यवसाय, कारण की त्यासाठी नियमित त्यांना लाभ मिळाला पाहिजे, वेळेवर लाभ मिळाला पाहिजे. ही गोष्ट समजून घ्यायला कसं काय त्यांना समजत नाही मला तेच कळणं. बघा, शेवटची तारीख आहे आज कोणत्याही प्रकारची सुट्टी नाही, काय नाही, आणि आज किमान GR यायला पाहिजे. वितरण तर आजच होईल याची शक्यता फार कमी वाटते, पण किमान जे आहे GR तरी काढा, कारण की 2 महिन्याचा विलंब झालेला आहे आणि खास करून आता 2 महिन्याचं एकत्रित जे आहे लाभ द्यावा, एवढीच या व्हिडिओच्या अंती जी आहे सरकारला विनंती आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, जर आज GR आला तर त्याची अपडेट आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर येईल, त्यामुळे कोणी काळजी करू नका. आता राहिला मुद्दा वितरण असं किती दिवस जाईल पुढे, तर सध्या वितरण जे पुढे जात आहे ते अनिश्चित आहे. म्हणजे हे कुणालाही याचं जे काही अंदाज जो आहे तो लागणार नाही. त्याचं कारण सांगतो आहे, कारण की वितरणाच्या मागच्या 2-3 हप्त्यापासून अगदी प्रचंड त्याला आपण म्हणूयात की दिरंगाई होते, दुर्लक्ष होत आहे. आणि तोच मुद्दा आपण आपल्या या माध्यमातून मांडत आहोत की राज्य सरकारने वेळेवर वितरण करावं, तरच त्याचा फायदा होतो. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा, लवकर वितरण होईल अशी अपेक्षा करूयात. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.